मानस सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात मुंडवा येथील सारथी शिक्षण प्रसारक मंडळात पार पडला। यावेळी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव उपस्थित होते। मानस सोशल फाउंडेशनच्या वतीने वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। त्याचबरोबर दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात। यावर्षीही हे पुरस्कार देण्यात आले। पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे। पत्रकारिता, उद्योग, शिक्षण अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा पुरस्कार बाबा आढाव यांच्या हस्ते देण्यात आला। सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते। मानस सोशल फाउंडेशन हे नेहमीच सामाजिक काम करत असते। त्याच्या या कामामुळे शोषित समाजाला न्याय दिला जातो, ही कौतुकाची बाब आहे। अशा संस्थेला नेहमी सामाजिक दानशूर व्यक्तींनी मदत केली तर हे फाउंडेशन भविष्यात उत्तरोत्तर चांगली काम करेल, असं मत बाबा आढाव यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाला बबन पोद्दार, दूरदर्शनचे माजी संचालक भगवंत इंगळे उपस्थित होते। मानस सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं या पुणे शहराच्या अगदी एका सरहद्दीवरच्या खराडी गावाजवळ ही जी संस्था या भागातले जे प्रगतिशील उद्योजक असतील, काही पत्रकारितेमध्ये पुढे गेलेली मंडळी असतील, समाजकार्यामध्ये पुढे गेलेली मंडळी असतील, क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे गेलेली मंडळी असतील, या सर्वांचा दरवर्षी गौरव करतात। गेली 5 वर्ष हे त्यांची योजना चालू आहे आणि मला वाटतं हे काम खूप स्पृहणीय आहे। आता या 6 पुरस्कार ते देत आहेत आणि आज 26 जानेवारीच्या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी इथे सगळी जी मंडळी आहेत, हे जुनं गाव आहे, या गावामध्ये बरीचशी मंडळी आता बाहेरून आलेली आहेत, परंतु ही मंडळी ह्या गावाचा चांगल्या तऱ्हेने त्याचा विकास व्हावा, समाजातल्या विविध कलांना उत्तेजन मिळावं, अशा तऱ्हेचा जो एक प्रयत्न करत आहेत, त्या प्रयत्नाला थोडंसं स्फुरण द्यावं, यासाठी मी आवर्जून या अशा कार्यक्रमासाठी आलेलो आहे। मी त्या संस्थेचं एकूण सगळं स्वरूप समजून घेणार आहे। मला जे काही कळलं आहे ते मला हडपसर भागाशी माझा वगैरे संबंध असल्यामुळे, या संस्थेशी आणि या मुंढवा जुनं मुंढवा गाव आहे त्याशी संबंध असल्यामुळे थोडंसं प्रेमाचाही आमचे संबंध आहेत। तुम्ही या निमित्ताने जी मुलाखत घेत आहे त्या मुलाखतीमुळे या संस्थेला तिच्या कामामध्ये प्रोत्साहन मिळावं अशी माझी अपेक्षा आहे। धन्यवाद।